गुड मॉर्निंग दोस्तों। आउटफिट के ऊपर से आप समझ लो कि आई एम गोइंग टू अटेंड अ वेडिंग। ओके, तो आज है 23rd ऑफ नवंबर एंड मी एंड ऐश्वर्या आर हियर टू अटेंड माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग। ओके, सो अभी टाइम हो रहा है 9:30 एंड 11:30 की वेडिंग है और हम ऑलरेडी लेट हैं बिकॉज यहाँ से जो डेस्टिनेशन है वो वन आवर अवे फ्रॉम अस हियर। तो वही अभी हम निकल रहे हैं, सब लोग मैं आपको मिलाता हूँ कौन कौन है फ्रॉम कॉलेज। ठीक है, ज़्यादा लोग नहीं है, बस 4 से 5 लोग हैं। तो हम निकल रहे हैं, सबके साथ मैं आपको दिखाता हूँ कौन कौन है। एंड फॉर मी इट्स अ बेस्ट फ्रेंड्स वेडिंग, बट एक जो हमारा पर्सन है, मेरा फ्रेंड है, उसके लिए इट्स अ स्पेशल डे, स्पेशल वेडिंग। ठीक है, तो आपसे मैं उससे हम पूछते हैं कि उसके लिए ये क्यों वेडिंग स्पेशल है। ठीक है, चलो चलते हैं। आज तेजसची गाडी नाही घेऊन आलोय फ्रेंड्स. बिना बिना फ्रेंड्स बिना तेजसच्या गाडीचा आल्यामुळे पाय सेफ आहे. नाही तर आमचे पाय दुखलेले काल. मी 2 टू व्हीलर नाही घेऊन आलो, 4 व्हीलर. व्लॉग में आगे बढ़ने से पहले मैं आपको दिखाता हूँ व्हाट हैपन टू अस व्हाइल गोइंग टू संगीत। ठीक है, प्लीज़ आप देखिए कि हमारे साथ क्या हुआ था। तर आज आहे अनुष्काचं संगीत। अनुष्का म्हणजे आमची क्लासमेट, कॉलेज क्लासमेट। ओके, तर तिच्या संगीतला येताना आमच्यासोबत जो हादसा झाला त्या हादस्याबद्दल मी सौरभ गाडेकर यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही त्याबद्दल 2 शब्द बोलावे. ॲक्च्युली झालेलं काय की इकडे पडली होती थंडी खूप जास्त. ओके, सो आजची डेट काय? आजची डेट 22nd आज आहे नोव्हेंबर 2025. हां, आणि थंडीमुळे आम्ही असा विचार केलेला स्वेटर सोबत घालून जाऊ. पण मी मानेला बोललेलो की म्हटलं आपल्याला स्वेटर ठेवावे लागणार. तर स्वेटर ठेवायचे कुठे? त्यासाठी मग मानेची स्कूटी नव्हती, मानेचे पप्पा चालले होते बाहेर. तर आमच्याकडे एक मित्र आहे आमचा सेवियर, मनाने खूप चांगला आहे. त्याचं नाव पण जरा सांगून त्याचे कर्म जरा गांडू आहेत. नाही, नाव नको घ्यायला, डिस्क्लोज करायला. नको देऊ. ठीक आहे, त्याच्या गाडीला नव्हता ब्रेक आणि मी म्हटलं ओके ठीक आहे करून घेऊ भाई. म्हणजे जेव्हा आम्ही टेस्ट केलं तेव्हा लागला तो ब्रेक. आणि माने मला आधीच बोलला 10-20च्या स्पीडने, 20-30च्या स्पीड, 30-40नेच जाऊ म्हणे. आता 30-40 तर नॉर्मल आहे, एवढं 25-30 किलोमीटर दूर यायचं होतं. तर रिझॉर्ट बुक होतं. तर मग ती सुद्धा आम्ही जस्ट निघालो, एकच टर्न घेतला होता. एक त्याच्या हॉटेल पासून लेफ्ट घेतला तर लेफ्ट घेतला आणि गाडी होती 20च्या स्पीडने, मॅक्स 30ने असणार. आणि ठीक आहे, एकदा लागला ब्रेक, एकदा लागला म्हणजे समज 100 मीटर आधी ब्रेक मारावा लागत होता. पण एक ओलावाला येऊन मध्ये थांबला. त्याला वाटलं आम्ही ब्रेक मारू और आम्ही निघून जाऊ. आणि मी ह्या कन्फ्युजन मध्ये होतो की ब्रेक लागून तोपर्यंत. आणि मी अशी गाडी नेली आणि मला वाटलं मजाक करते भाई, पोरांचं असतं ना मजाक करता, तर मला वाटलं मजाक करते. आणि जेव्हा का ती गाडी त्या ओलावाल्याला जाऊन धडकन लागली, म्हणजे इतकी भीती वाटली, धडधड झालं, डायरेक्ट त्याच्या अंगात पण बिचारा चांगला माणूस होता. तो म्हटला दादा तुम्हाला नाही लागलं ना काय? मी पाहिलं म्हणे तुमचा ब्रेक नाही लागला म्हणून तुम्ही ते असं झालेलं आहे. पण तर बिचारा चांगला होता. तर अशी परिस्थिती घडली. नंतर मी त्याला आमच्या मित्राला डिस्क्लोज नाही डिस्क्लोज करू शकत. मी केलंय का बघतो, म्यूट करून टाकेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याला बोलवलं, माझी गाडी त्याच्याकडे होती. त्याच्या गाडीवरून आम्ही गॅरेजला गेलो, गाडीचं हे काढलं, काय म्हणतात त्याला, ते मडगाड जाम झालेलं. मडगाड जे समोरची गोष्ट ती चाकाला पूर्ण घासत होती, त्याची लॉक झाली होती. अँड देन आम्ही आमच्या गाडीत हवा बिवा भरून टाकाटक. म्हणजे शेवटी असंच झालं कन्क्लुजन की आम्हाला आमचीच गाडी घेऊन वापस यावं लागलं. वापस नाही यावं लागलं, वापस घरी नाही गेलो. म्हणजे मी तर म्हणत होतो घरी जाऊ, पण हा जो आहे हा म्हणत होता की नाही घरी नाही, आता जायचं. त्याच्या सांगितलं कोण नाही आलो तर कसं जमेल. यांचं काय, आमचं झालं संगीत. आता आमचं संगीत तर रोडवरच झालं अडवून. काही जीवितहानी झालेली नाहीये आणि कोणालाही काही लागलेलं नाहीये. नवीन रेमंडची पॅन्ट होती, रेमंडची पॅन्ट शिलाई 600 रुपये. काय सांगा, शिवून घेतली का? मला रेडीमेड घेतली. होऊन घेतली परफेक्ट. शिव्या सॉरी, कसं वाटेल
इथं पाहुणे येत आहे तर आम्ही इथंच हे क्लोज करतो किस्सा आणि उद्या कंटिन्यू करतो मी हे डॉक्युमेंट करणं खूप इम्पॉर्टंट होतं. सो थँक्यू. तो अरे वेडिंग व्हिडिओ मी तुम्हाला म्हणत होतो ना की एका फ्रेंडकडून आपण विचारू की ही वेडिंग त्याच्यासाठी स्पेशल का आहे. तर हाच तो ज्याच्या आपल्या आणि इथून आवाज येतो, छान येतो. आवाज नाही यायचा, येतो माझ्या जीवला. अरे असं ब्लॉगमध्ये चांगलं. अरे दिसतं असे क्लोजअप अँगल मॅन्डेटरी असतात म्हणून याच्या व्लॉगला व्ह्यूज नाही येत गाईज. जरा जास्ती प्रोफेशनल करायचे. बरं ठीक आहे, ते महत्त्वाचं नाही. आज आम्ही आलेलो आहे अनुष्का कुलकर्णी ही आमची. ते मी झालं माझं सांगून ब्लॉग. हो का, बरं ठीक आहे. तर माझा प्रश्न आहे त्याच्यासाठी की तुझ्यासाठी ही वेडिंग स्पेशल काय, कारण की आम्हाला मागच्या 15 दिवसापासून म्हणतोय माझ्या अनुष्काच्या लग्नात जायचं आहे. तर आणि खूप स्पेशल वेडिंग आहे. तो एक दिवस जेवला नाही आहे का, कारण की त्याला लग्नात जेवायचं अनुष्काच्या. तर काय तुझ्यासाठी स्पेशल काय वेडिंग? स्पेशल कारण की मी मागच्या 6 महिन्यात एकही लग्नात नव्हतो गेलेलो. आमच्या टल्ल्याचं झालं होतं लास्ट टाइम लग्न. त्याची आणखीन माने वंचित राहिलेला आहे त्याच्या कोल्हापुरीपासून. तुम्ही त्याची चप्पल पाहू शकता. टल्ल्या प्लीज हेल्प, सेंड सम मनी और सेंड हिज कोल्हापुरी. का तर एक कर, आणि बाकी काही असं स्पेशल रिझन नव्हतं. मुलीचे मामा मुलीला लवकर घेऊन येणे. फक्त बऱ्याच दिवसांपासून आम्ही कुठं विवाहाची वेळ होत आलेली आहे तरी मुलीचे फोकस का नाही मामा करत आहे भाऊ? लवकर मुलीला घेऊन येणे. करतो ना फोकस. नाही करत आहे, ब्लर होतोय काय तरी. अगल तू गाडीत इंट्रोड्यूस करण्यापेक्षा लग्नात इंट्रोड्यूस करू. तर मग आता आपण लग्नातच आलोय अपूर्वा, तू दिसत नाही आहे का? आपण गिफ्ट दाखवू gift. गिफ्ट नको दाखवू, पहिले लग्नात आली ते सांग. कोण आहे तू ते सांग. मी अपूर्वा आणि मला गिफ्ट मिळाले. कैसे भी इंट्रोडक्शन ले सकता है यार तू. अरे व्लॉग मैं क्या इंट्रो करूँ, तू मेरा इंट्रो कर. क्या तेरे का इंट्रो. ये भी मेरी कॉलेज की फ्रेंड है जिसकी नेक्स्ट ईयर शादी है. आओ शादी पे. अभी से इनविटेशन दे रही. अभी से इनविटेशन है उसके. तो फाइनली शादी होने के बाद हमने व्लॉगिंग चालू की. जो आपको मैंने प्रॉमिस किया था कि एक जो फ्रेंड है हमारा उसके लिए ये शादी बहुत ही स्पेशल है. अभी मैं उससे आपसे बात करवाता हूँ. स्पेशल मेन्शन द्या तुमचे. का बरं तुम्ही तुमच्यासाठी लग्न स्पेशल नाही. प्रत्येक वेळेस मोबाईल हातात घ्यायचा आहे, मॅन्डेटरी आहे का? तो फील नाही येत. तो माझ्यासाठी स्पेशल काय नव्हतं. अपूर्वा येऊ शकते तू ब्लॉग मध्ये. आमचे खूप सारे बॅकलॉग होते अपूर्वा इकडे ये. टाइमला, आणि त्या बॅकलॉग मध्ये आम्ही कॉलेज सुद्धा अटेंड नाही करायचो. मी स्पोर्ट्स मध्ये वगैरे असायचो. तर माझ्याकडे काही नोट्स वगैरे नसायच्या. अरे यार अपूर्वा, तो त्याच्यासाठी सांगतो स्पेशल काय वेडिंग. नॅचरल आहे. बरं ठीक आहे. हा चल सांग. तर पास होण्यामध्ये म्हणजे माझं पर्सेंटाईल सुद्धा 53 अराउंड होतं. सेकंड इयर Third year पर्यंत. थर्ड इयर पर्यंत. तर त्याला 6 करावंच लागणार होतं जर जॉब पाहिजे. तर त्यात खारीचा वाटा अनुष्का आणि नोट्सचा पूर्ण म्हणजे अरे पण माझ्या ब्लॉग मध्ये तू. Sorry, हा. अरे पागल माझ्या आहे. vlog मध्ये- गाडी बरं, ठीक आहे, करेक्ट कट, बोलतो. नाही मी त्याला म्यूट करून टाकलं हा. नावाला. पीप. अरे, ते कळून जाईल. ठीक आहे ना, कळू दे ना. आता काय ऑप्शन आहे ना, जाऊ दे ना. राहू दे ना भाई, केली मदत तर हा. केली. हा तर अरे हिपोक्रेट नसतं ज्यांनी भाई कॉन्ट्रीब्यूट. तू पण तर गुलुगुली फिरलेली आहे मग. आम्ही मी थोडी नाव फिरलो. घेते का आता? आता 1000 वेळेस घेऊन झालं तिथं बसल्या बसल्या. अरे अरे बरं, अरे ठीक आहे, अरे तुमचा ठीक आहे. टॉपिक भरकटतोय. बरं, ठीक आहे ठीक आहे. हा. हा. तर ते अचीव करण्यासाठी आणि जॉबसाठी इलिजिबल होण्यासाठी अनुष्काच्या नोट्सचा खूप मोठा वाटा होता. तर मी मानेला पण बोलताना हेच म्हटलं की ती तुझ्या लग्नात येऊ नाही शकली, पण आपल्याला जाणं महत्वाचं आहे. हा मी So त्या that's गोष्टीवर a- दुखी होतो. आणि ही पण आहे त्याच्यात जी माझ्या लग्नात नाही आली. आणि ही त्याची बायको आहे, ते दाखव ना. नाही, ते माहिती आहे ना त्यांना. अरे हा यार. अरे अरे यार, यार. तू इतकं इंट्रोडक्शन दिलं की मी विसरूनच गेलो. तुमचं चॅनल आहे. बरं ठीक आहे. पुढे आता ओनर. आणि हा ब्लॉग आता आज जाईल माझा अपूर्वा भाऊ कडे. थांब एक second. अरे अरे वाटच फंबल वाट. एवढं? अरे गाली नहीं देना है ना. हा, नाही, ते ना mute तो करू आपण. इसकी बहुत फट रही थी. ये जीजा जी की गाड़ी लेके आया है यहाँ पे, लेकिन जीजा जी का पूरा भरोसा था हमारे मैं बंदे गाड़ी में. चला लूंगा. गाड़ी चला लेगा.
इसमें उसको फ्यूचर ड्राइवर दिख रहा है तो वो बोले तू पट्टी का ड्राइवर बन सकता है। और अभी हम यहाँ पे पहुँच गए, अभी हम यहाँ से निकल रहे हैं। पहुंचने के बाद लगेज निकल गए क्या? अरे अरे तो व्लॉग बहुत लेट चालू किया ना भाई, तो हम बिजी थे थोड़ा बिजी थे खाने में। में। ये इतना कुछ खा लिया है, देखो जरा सीट बेल्ट नहीं बैठ रहा है गाइस पूरा फिटिंग से। एयर बैग नहीं चलेंगे ऐसे बोल रही है गाड़ी लेकिन अरे मेरे बहन क्या खाया? रबड़ी जिलेबी का। थैंक यू अनुष्का, मेन्यू बहुत अच्छा था। और गुलाब जामुन भी खाए मेरे भाई ने, फिर कुल्फी भी खाई और अभी पान भी खा के हम निकल चुके हैं अभी। और अभी रिटर्न गिफ्ट भी ले लिया है मेरे भाई ने, एक पौधे के बदले में वो पौधे के भी पैसे भाई ने भाई की शर्म देखो, अभी भी शर्म नहीं आ रही मेरे भाई को अभी ओवर टू अपूर्वा एंड बैक सीट। बैक सीट। अभी वो आपको बताएंगे कि शादी कैसी थी। शादी बहुत अच्छी थी, कोई शादी खराब नहीं होती। फर्स्ट ऑफ ऑल नहीं, कैसी थी क्या कैसी थी कैसा लगा आपको ये शादी में आकर? अच्छा ऐसा काका मैं काय मेरा चालू? रिव्यू देखूं, ठीक है? तू लगे पट्टी ड्राइवर लगा जूम जूम न करो। मुझे बहुत गर्मी लगी पहले हाँ। तो। फैन की जरूरत थी ऐसा ना। धन्यवाद। फैन चाहिए थी पर ठीक है। फैन क्यों, एसी चाहिए थी ना तुझे? हाँ एसी भी चलता था, फैन का तो और बेटर, ठीक है। और खाना भी बहुत अच्छा था, हमने खाना खाया और थोड़ा रिस्क लेके माने ने गाड़ी चला के हमको यहाँ तक लाया है। थँक्स टू माने। हा, कारण की आमच्याकडे स्कूटीचा जुगाड नव्हता होत. हाँ, नव्हती ना. तो इसने सिम्फनीचे जुगाड dealers किया, आहेत. फाइनली जुगाड किया। केला होता जुगाड। ए झाटू हो, 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 माहिती. हो, हो, हो. इथून चढत होती ना? अरे भाई पुढे चल। अरे, चालू आहे, जाऊ दे, कुठे जाणार आहे? अरे मागचं हे करेल ना. प्यार हुआ सुबह अल्लाह। चला भाई शनिवार रविवार कधी येतो? अरे कशाला? काय माहिती लग्न आहे ठेवलं ना? की नाही, ठेवलं की नाही. काय डीजे सांगू ना आपण, लग्न नसेल ठेवला तर. तेवढे सारे कोल्हापूरला तर आलेच नाही. कोल्हापूरलाच मी सुट्ट्या टाकल्या होत्या जाण्यासाठी. अरे बाबा माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं ती नॉनव्हेज जेवायला बोलवणार होती. तुझं खात नाही का? मी नाही खात ना. म्हणजे ती म्हटली होती तुझी आई वगैरे कोल्हापूरची. इसके बारात में नाच सकते हैं। वही ना, ये इसकी बारात ज्यादा इंटरेस्टिंग लग रही है। गाड़ी साइड पर बरं, वायरल हो जाएगा। आज बहुत शादी है।